कशी गोठ आहे बाबा. तुम्ही तर येतोय ना का माघारी गमत नाही का सांगा बरं. हा आता तर किती मोठं मोठं घर आहे मला. हा तरी बी गमत नाही तुम्हाला. गमेची गोट नसते बाई, गमत नसते तर काय तर साजरं लागते का? हं? जोबायच्या घरी काय म्हणतील तो गावातले लोक, तुही मायस तर राहून राहिली तर मुले सोरम लागते. पण ती निघून जाते की बा जाऊ दे बा तुमचंच काम आहे, तो पोरग वागवेली हाय. अन लोक म्हणतील माय हाय पोरग वागवेली न बाप कायले हाय. हं? म्हणतील दिलं पोरानं काढून, आले गुडागुडी पोरीच्या घरी. हा काही बी तुम्ही दहा निरा काही लावता. हा मासाऱ्या गावाला माहित आहे मनोर वैकीचा आहे मासाऱ्या गावाच्या. मनोर मनोर का वैकीचा नाही काय. तुम्ही भलतेच कारण सांगता. तुम्हाला यायचं नाही राहायचं नाही म्हणून काही बी कारण सांगता. बरं सांगू नका. लोक काय जात नाहीत का पोरीच्या घरी, राहत नाहीत काय. तुम्ही लीच गमत नाही. आता हे पा आता जायचं काही नांदा लावू नका. कालच आले ना आज लगेच निघतो. असं करू नका. राहा आता साजरे 15-20 दिवस. मी मनोरला फोन करीन, मनोर येईन मग तुम्हाला घ्यायला आणि मग जा तुम्ही. आता जातो नांदा लावू नका. ते पिंकीच्या बाबाचं रिकाम पण नसते. बाई मला एसटीत बसून दिलं की मी जातो, माझं कार्ड बी आहे, मी जातो बरोबर. काही काम नाही भले गेली एसटीत बसून जाणारे. अच्छा तर ते चालवलं जात नाही. आणि चालली एसटीत. सांगितलं ना जायचं नांदा लावायचं नाही म्हणून. आता पा शिवमचा वाढदिवस ही करायचा आहे आपल्याला. पण शिवमचा वाढदिवस आहे ना, त्याच्या वाढदिवसाला थांबत नाही का. हो पाहा कसं चालला तिकडे. ए शिवम इकडे ये, इकडे तिकडे कुठे चालला, ये इकडे. आता त्याले पाऊल टाकता येते ना, तर त्याले मजा येते. काजू फोडते बापा तू, मग भतकन पडला टोंगायला लागलं त्याच्या. मग ये बाबू इकडे ये, बछडा ये. बाई पाय त्याले बछडा म्हटलं की त्याला लय अरे घेऊन राहिला. ये बछडा आहेस का तू, ये. आबा काय म्हणतात, बछडा म्हणतात. अरे बापरे, ये. याले नेतो गड्या मी संग. बाई याले घेऊन जा तुम्ही संग. बरा बरा मरे दिवसभर लेक टाइमपास होती. हा चालतं का माघारी, चालतं का? किती हरी घेऊन राहिला बाई. आबाची बातच एक झाली. आबाजीची बातच एक झाली का रे. अरे बापा रे, आम्हाला बिलगा लागते का, आम्हाला बिलगा लागते. अबा आबा होईत का तुआली, असं का बापा रे. आबा होईत ना बाबूचे आबा. मामाजी बरं वाटते आता. हो सुनबाई बरं वाटते. अरे मग लेखाचं जसं कसं चक्कर आल्यावानीच झालतं मले. नाही पाहुणे बो बाई, आम्ही दोघ जण उभेच होतो ना, तर ती मले अंधारी आल्यावानीच झालं. हो ना बापा, मला तर वाटलं पडताच तुम्ही, बरं झालं ते तुम्ही खाली बसले, नाही तर मले बी तोडले नसते राजू. पडले असते. असं वाटत होतं सांगा, संकोच होतो ना धरल्या नाही गेलं. हात काही काम नाही करत, काही वैभवा काही काम नाही करत हा हात. जास्त वजन खच उचललं जात नाही का यानं. माहित आहे बापा मले कास कळत नाही, तुमचं मा सारखंच झालं आता. दिसते फक्त हे शरीर, काही कामाचं नाही राहिलं. हे पोरग काही माझ्यानं उचलल्या जात नाही, सांगा काय करा. ये आता साजरं बोट धरून चालते, पण लेकराला आपल्याला उचला वाटते ना. कोई जमत नाही. असं वाटते बापा नाही पोडीन धडीन. अशी गती आहे, बसल्या जागेवर हाय आता ते. ते काही आता जमत नाही, असं पहिल्या वाणी काही जमत नाही आता. बसा दोघे जण गोष्टी करा. मी चहा करून आणतो तुम्हाला. सिंगल भरच्या शिल्लक कर्जा पाहुणे आले. माय बाई या. काय किती सोपे सापे पाहुणे हो आम्ही. डबल धंदा वाढवतो का. तुमच्या चहातच चहा करा. आम्ही मागून येतोय ना बापा की तुमचा चहा झाल्यावर गंज घासल्यावर डबल चहा करा म्हणेले. कामात का.
सोपेचा या या भाऊ, मी बाज आणतो. तुम्ही दोघं खालीच बसले होते, आता जवळ भाऊ आले. बाज आण तुम्ही. मीनाचे बाबा आहेत, ओळखलं का तुम्ही? बाबा ओळखत नाही तर काय तुम्ही ओळखत नाही का? मग बाबू खालीच राहिलं बशी. ये ये मामा चाटूजो आणि हे सतुबाईन पाहुणे आले. हो मी बाज नेतो. याच्यावरची चादर कुठे वाचली? देते, पाहुणे आहेत ना, गादीवर चादर टाकतो ना. हो चाट होई तू. घे ना म्हटलं जेवून, माझे बी कामं आटपतात. जेवले की मग भांडे घासा, हे करा, चुलीचा कोपरा आवरा. मला किती काम पुरतात, तुम्हाला का हाय? मग अजून नादाला होता. वाकसच झालं, कडकच झालं, चाजरच नेईन, पोळी काऊन अशी झाली, भाकर काऊन तशी झाली. आता झाला कोणा सकाळचा स्वयंपाक तर जुन नाही राहिला एक परी. माय बाई, अख्ख्या दुनियेचे काम माय सुनीलच आहेत बरं. काय जा इथं बाकीच्या बाया हो, तुम्ही बसेलच असता. साऱ्या दुनियेचे काम माय सुनच करते. मला तर बरं कामच नाही काही, मी लयच रिकामी आहे. सकाळून पासून त्या कोठ्याच्या अंग गेलती तर मला 12 वाजले म्हटलं तर कोठा साफ करता करता. काय माय कुटार कुटीत, फावलं कुटीत, घमिलं कुटीत, ते दताय कुटी, कुटार पडायचा एका जागेवर ठेवत नाही. सबर मला आवरा लागलं, शेण काढायचं राहिलं तर म्हटलं मस्त आमचे भाऊसाहेब झपेला ते सुनबाईला तर जाच लागत नाही गोठ्यात. कोण उरलं मीच. आणि बुड्याचं तर बरं खॅक 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 सुरूच असते. जशी झडी लागली, पाणी लागलं, थंडी असली, या आमच्या बुड्याला नाही खॅक 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 तितकंच असते. उन्हाळ्यावर असते फक्त जसा सुद्धा कोणी नाही मला विचार करणारा. तर तिकडे करू करू मेलन जीवन नाही घातलं असली गोष्ट आहे माई. हा वाढणार जेवतो, जेवाच लागते कोणी एक टाईम जेवून घ्या त्याच्यापेक्षा. वा ताटवा तो बी काम होते माय बाई. लहान झाली का बाई तुमची आता? मी सरकोशीदा म्हटलं तुम्हाला की जेवून घ्या, गरम गरम स्वयंपाक आहे म्हणून. मला काय करावं लागते जेवण तिकडे संध्याकाळी 5 वाजता? मला सांगू नका मग, भाकर वाकत झाली तर. मला भूक लागली, तुम्ही नाश्ता करेल असता. मला का माहित नाही काय सकाळून चाट डुबू डुबू बरोट्यानेच खाल्ल्या काय भूक लागणार आहे? मला उपास आहे बाई, मी काही जेवली नाही, मी नाश्ताही केला नाही, मी ढबोरट्याने खाल्ल्या. मी जेवतो. माय बाई त्या ढबोरट्या येऊनच गेलं का आता? माय कोई तर खात नाही माय. आज आलता तो नातू तोंडाला घेऊन म्हणून घेतली. माय बाई तेवढं बी मासुनीनं वचक न दिलं व माय मले. खात नाही व माय मी तर ढबोरट्या. राहू दे तुलेच. तिच्या नांदीला गेलं पुरत नाही बाई, माय डोकं मॅट होईन. जाऊ दे तिकडे. मास नशीबान आली एवढी अट्टल अच्छा सासू. ओ सरिता घरी आहेस का? ओ सरिता कुठे गेली मग? हो घरीच आहे, कुठेच जाणार आहे. ते आली होत 2-3 बस आता मीटिंग मांडून. ती घरीच आहे का? मला आता काही ना काही वचक न मारतेस. बुडीला धंदाच नाही ना काही. या 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 झाले का भांडे कुंडे घासले का? दिलं सासूले भिडून भांडे घासले आणि तू चालली शेणीकडे. गावचा पता नाही ठेवा लागत तुले. काय झालं कोणाच्या घरी? कोणाची सून आली का? कोणाची सून राग भरून गेली का? कोणाच्या घरी भांडण झालं का? कोणाच्या घरी कोणता पाहुणा आला का? सबळ आता पता ठेवा लागत नाही बाई. मग काय तर किती मोठे काम आहे तो मांग. बेदम नाही होत का हो तू? तुला घंटाक बरं बसा नाही वाटत का मुकाट्यानं आपल्या स्वतःच्या घरातच? याच्या त्याच्या घरात याच्या त्याच्या घरात तोंडच घालत राहता मी ना. ये ये येवा सतरंजी घेवा तिला बसायले. ये मा ये बस ये. तुम्हाला नाही भेटायला आली मी, तुमचं काम बी नाही मला. करम करा तुमचं काय राहिलं ते. मी सरिताला भेटायला आली ती. सोडणं मध्ये त्या बुडच्या नांदी नको लागू. तिला काही धंदा नाहीये. बसते माय उन्हे दुने काढत आणि माय संगोनी बोलायला आलं ते बी तिला खपत नाही. माय सासूला तर वाटते की माय संगोनी बोललंही नाही पाहिजे आणि माया कुठे गेली नाही पाहिजे. मी घरातच राहिली पाहिजे कोंडून. सांग काय बस न ये चल अंदर बसता का नाही तर? नाही व अंदर भरली गरमी होती बाई. अतिच बस ना वसरीत. आणि कायच आहे बस. अव सोड तिकडे. बुडीला काय रांदीला बुडेल बुडीच्या. अव तुला अशी बातमी सांगायला आली मी की तू ऐकशील तर हपचे बस होशील. अहो माय बाई आली काळ्या लावी. कोणाच्या घरी काय झालं सबन होता पता ठेवते बरं. हे इले धंदाच काही नाही ना. ते 2 मोमने थापते आणि बस निघाली. काय झालं काय झालं एवढं? अरे भांडण झालं कोणाचे? ओ माय मला माहिती नाही हो. सकोन बस मेला चुलखंडा जोडत होती. माय स्वयंपाक केला पहिले माय नाश्ता करून दिला. पहिले तर माय चहा संग ढबोरट्या खाल्ल्या. ढबोरट्या म्या नाही खाल्ले बरं. मला उपास होता माय. म्या नाही खाल्ले. बाकीच्या ना खाल्ल्या ढबोरट्या चाट बुडू बुडू. त्याच्यावर लगे नाश्ता बी केला. मग त्याला नाश्ता द्या, त्याचे भांडे आपण घासा. मग स्वयंपाक केला. आता जेवा 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 नांदा चालू आहे. कोणाला भूकच नाही. काऊन पोट भरेला आहे ना. आणि इकडे आपली कोंब कावली. उपासाचा दिवस आहे. नाही नाश्ता केला ना काही खाल्लं ना काही.
अहो एक कप शिल्लक चहा करतो म्हटलं डबलचा तशी वटर वटर पाहते हो माझी सासू. तिला तर वाटते की काय करते आणि काय नाही. अहो 5 दिवशी एक कप शिल्लक चहा घेतो म्हटलं की भल्ली येते कोपऱ्यात तुसू पाहते दरवाजाच्या आडूरावर. तिला वाटते काय करून राहिली हे काय पेते काय नाही. अशी आहे. बरं जाऊ दे. माय हे नशिबालेच पुरलं. सांग ना काय झालं गावात मला माहितच नाही हो. काय आता मला समागचा काय पाहिला नाही तू कुठे जातो बापाच्या घरी जाऊन कुठे आपला ठाय लागून राहिला हो. त्याच्यापेक्षा होतीच अशी गती आहे. बाबा 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 शांताराम भाऊ वन्य रो काही हरभरा होते की नाहीत राहू दे माय बाई हो. सांग बाई किती भरला आणि सबन खातात वाटते रे बापा. आता ते काय शेतकऱ्याच्या मागत आहे ते आपल्या जीवावर आहेत बिचारे तेच कुठे खातीन. काय बापा कुत्र हे कुत्र महिना घर बघून राहिलं मला कुत्राचा भेव लागून राहिला एवढं म्हणजे वंदर दिसून येत राहिले का त्या तिकडे दन बापा कोणा तिकडे हा हा होते वंदर त्या अंगात. चुप 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 चले 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 मोती चल चल तुम्हाला वंदर बाय वाह 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 हटा बाबू हटा जा बाबू तिकडे उद्या घरचे केअर बरे हटा हटा. आता बाई बाई शंतराबू हे वंदे माझ्या अंगावर येऊन राहिलं ओ बाई बाई तुम्ही इकडे वा पहिले वा तुम्ही वहिनी मागवा मीच वाहन तुझ्या वंदे राहिले ते वंदेला काही धरणीत नसतात. गोळ्या होय तो गोळ्या येते अंगावर. चल रे चल रे बुद्धी चल. आता बाई बाई हो शंतराबू मीच पडली व माय मुडली बाय कंबर हे वांदेला बाई सुचू देत नाही सारं काच करा माय व सांग बाईला चकली कंबर आता. अरे अरे बा वहिनी तुम्ही उठा जा बरं बा घरी. मी हाणतो आता हे वांदे चालले ते पळून राहिले नाही तरी जा तुम्ही घरी आरामशीर आरामशीर जा आता. मी या हाणतो गेले काय बापा कंबर लागलं नाही बापा. जा आरामशीर घरी येतोच मी आता येईल हाणूनच देतो येतो. काय मग मंडळी पाहिले ना शेतकऱ्याची अवस्था काय आहे. हरभरा आला पण वंदेर पाकाय सुचू देत नाही. काय करावं ते अशीच गती आहे. हाणतो वंदेर ते भाऊ घरी नाही देखतो. हा वहिनी बी बोलली वहिनी लागलं का काय काय सांगा बापा. हाणतो बाबा मी वंदेर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलने आणि ते बेल आयकॉनची घंटी वाजवा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर माहित पडतात. हाणतो बा वंदेर आता. हप हप